Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, as you know very well, we have started one video series and that is Basics of Spoken English. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी व्हिडिओ सिरीज सुरुवात केलेली आहे बेसिक्स ऑफ स्पोकन इंग्लिश, म्हणजे इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी कोणकोणत्या बेसिक गोष्टींची आवश्यकता असते याबद्दल आपण आजकाल व्हिडिओ बनवित आहोत. ऑलरेडी वी हॅव कंप्लीटेड 6 पार्ट्स ऑफ दिस सिरीज अँड टुडे वी आर गोइंग टू सी अ 7th पार्ट ऑफ दिस सिरीज. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. लेट्स सी सम ऑफ द sentences of this video series. Here I have written one sentence. I can speak English. Can. I have used here can. One more sentence. I can speak 3 languages. मी इंग्लिश बोलू शकतो. मी 3 भाषा बोलू शकतो. Okay. One more sentence. A few years ago, I could speak only 2 languages. आता here, in first 2 sentences, I have used can and the third one there is a could. या सेंटेन्समध्ये पहिल्या 2 सेंटेन्समध्ये मी कॅनचा यूज केला आणि या सेंटेन्समध्ये could. हे कॅन आणि couldचा यूज सेंटेन्सेसमध्ये केव्हा केला जातो, कोणत्या सिच्युएशनमध्ये केला जातो, हे विद्यार्थ्यांमध्ये खूप कन्फ्युजन असतं आणि आजचा व्हिडिओ त्याच्या रिलेटेडच आहे. व्हेन टू यूज कॅन ऑर इन विच सिच्युएशन्स ऑर इन्सिडेंट वी कॅन यूज कॅन ऑर कुड, याबद्दल आजची व्हिडिओ आहे. ओके, सो लेट्स सी. राईट, सो ॲज आय टोल्ड यू ह्याचे आपण बेसिक्स ऑफ स्पोकन इंग्लिश पार्ट 7 आहे. याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत यूज ऑफ कॅन अँड कुड. कॅन आणि कुड सेंटेन्सेसमध्ये केव्हा यूज केला जातो. फर्स्ट ऑफ ऑल, कॅन आणि कुड हे काय आहे. ओके, बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ, ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला आपण खऱ्या अर्थाने व्हिडिओला आपण सुरुवात करूया. यूज ऑफ कॅन अँड कुड. हे कॅन कुड जसं मी एक्झाम्पल दिलं होतं, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन स्पीक फ्रेंच, आय कॅन रन फास्ट, यू कुड डू इट. आता हे कॅन आणि कुडचा यूज केव्हा करायचा, तर फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड हे कॅन आणि कुड काय आहे. कॅन ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये कॅन आणि कुड, कुड इज अ पास्ट फॉर्म ऑफ कॅन. कॅनचा पास्ट फॉर्म किंवा पास्ट टेन्स कुड हे आहे आणि कॅन आणि कुड यांना मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असंही म्हटलं जातं. मॉडल्स असंही म्हटलं जातं. ऑक्झिलरी वर्ब, त्याला हेल्पिंग वर्ब देखील म्हटलं जातं. ठीक आहे, तर कुड हे काय आहे, कॅन ह्या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा पास्ट टेन्स. जसं शालचं शूड होतो, विलचं वूड होतो, मेचं माईट होतो, त्याप्रकारे कॅनचं कुड हे पास्ट फॉर्म आहे. आत्ता कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये कॅन केव्हा यूज करायचा आणि कुड केव्हा यूज करायचा ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट इथे युजली वी यूज कॅन इन 3 इन्सिडेंट. कॅनबद्दल सुरुवातीला आपण चर्चा करूया. शक्यतो सामान्यतः कॅन हे जो मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे ते 3 इन्सिडेंटमध्ये, 3 प्रसंगी, इन्सिडेंट्स म्हणजे प्रसंगी, त्याचा यूज केला जातो. कोणकोणत्या प्रसंगी आपण कॅनचा यूज करू शकतो काय दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा, टू शो ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. तुम्हाला जर तुमची क्षमता दाखवायची असेल, म्हणजे मी वेगाने धावू शकतो, म्हणजे माझ्यामध्ये वेगाने धावण्याची क्षमता आहे, तिथे आपण कॅनचा यूज करू शकतो. फॉर मग कसं यूज करणार, आय कॅन रन फास्ट, आय कॅन रन फास्ट. कॅन काय दाखवलं, ॲबिलिटी. कळते. नेक्स्ट आपण कोणते इन्सिडेंट, टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, शक्यता दर्शवण्यासाठी. आता एक्झाम्पल त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे देणारच आहे, पुढे आपण बघणारच आहोत. आणखीन फॉर आस्किंग ऑर ग्रँटिंग परमिशन. एखाद्याच्याकडून परमिशन घेण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी, परवानगी देण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी, या सिच्युएशनमध्ये देखील आपण कॅनचा यूज करू शकतो. आता सविस्तरपणे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी, टू एक्सप्रेस ॲबिलिटी म्हणजे स्वतःची ॲबिलिटी, स्वतःमध्ये असलेली क्षमता
किंवा एखादी क्षमता दाखवण्यासाठी कॅनचा यूज केला जातो. ते म्हणजे ते बघूया आपण एक्झाम्पलवरून तुम्हाला क्लिअर होईल. बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स कॅन फ्लाय. पक्षी फ्लाय करू शकतात, उडू शकतात. म्हणजे पक्ष्यामध्ये उडण्याची क्षमता आहे. म्हणजे कॅन काय दाखवतो? ॲबिलिटी. ॲबिलिटी ऑफ बर्ड्स विच कॅन फ्लाय इन द स्काय. जे बर्ड्स आकाशामध्ये उडू शकतात ते बर्ड्सची ती कॅपॅबिलिटी किंवा ॲबिलिटी किंवा क्षमता दाखवतात. नेक्स्ट एक्झाम्पल लेट्स सी. सो हिअर वन पिक्चर इज गिवन. द birds can fly. One more sentence. I can speak 3 languages. मी 3 भाषा बोलू शकतो. I can speak Hindi, I can speak Marathi, I can speak English. So I have ability to speak 3 languages. म्हणजे माझ्यामध्ये 3 भाषा बोलण्याची क्षमता आहे. आय कॅन स्पीक, मी बोलू शकतो 3 लँग्वेजेस, 3 भाषा. म्हणजे ते कॅन वर्ड की जे कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय दाखवतो? ॲबिलिटी. म्हणजे थोडक्यामध्ये टू शो ऑर टू एक्सप्रेस युअर ॲबिलिटी, एखाद्याची क्षमता दाखवण्यासाठी हे कॅनचा यूज केला जाऊ शकतो. नेक्स्ट आपण जे म्हटलं होतं पॉसिबिलिटी. ठीक आहे, तर पॉसिबिलिटीबद्दल बघूया. टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. पॉसिबल आहे, शक्य आहे, शक्यता. आता एक्झाम्पल्सवरून आपल्याला क्लिअर होईल. इट कॅन गेट कोल्ड टुनाईट. आज रात्री अतिशय थंड वातावरण होण्याची शक्यता आहे. पॉसिबिलिटी. इट कॅन गेट कोल्ड टुनाईट म्हणजे आज संध्याकाळी, आज रात्री खूप थंड क्लायमेट होण्याची शक्यता आहे. पॉसिबिलिटी. ओके, लेट्स वन मोर एक्झाम्पल. आय नो यू कॅन विन द कॉम्पिटिशन. मला माहिती आहे तू कॉम्पिटिशन जिंकू शकतोस. म्हणजे तुझ्यामध्ये कॉम्पिटिशन जिंकू शकतोस, ही पॉसिबिलिटी आहे. आय नो, मला माहिती आहे. सो पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी देखील आपण कॅनचा यूज करू शकतो. त्याचप्रकारे वन मोर सेंटेन्स. आय नो यू कॅन स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकतो, मला माहिती आहे. म्हणजे तुझ्यामध्ये इंग्लिश बोलण्याची क्षमता पण आहे. ती क्षमता म्हणू शकतो पण पॉसिबिलिटी आहे. यू कॅन स्पीक इंग्लिश. येस, इट इज पॉसिबल फॉर यू टू स्पीक इंग्लिश. तुला इंग्लिश बोलणं शक्य आहे, म्हणजे पॉसिबल आहे. सो पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी. नेक्स्ट जे आपण म्हटलं होतं, फॉर आस्किंग ऑर ग्रँटिंग परमिशन. एखाद्याकडून परवानगी घेण्यासाठी किंवा एखाद्याला परवानगी देण्यासाठी. हेअर कॅन आय सिट ऑन धिस चेअर प्लीज. या चेअरवरती मी बसू शकतो कृपया. म्हणजे ते परमिशन मागतो आपण. कॅन आय सिट ऑन धिस चेअर प्लीज. कृपा करून या चेअरवरती बसू शकतो का. म्हणजे तुम्हाला परवानगी घेता येते एखाद्याकडून. सो फॉर आस्किंग परमिशन. यू कॅन यूज माय मोबाईल. हो, तुम्ही माझा मोबाईल यूज करू शकता किंवा तू माझा मोबाईल यूज करू शकतोस. सो यू आर गिविंग हिम परमिशन. तुम्ही त्याला परवानगी देत आहे की तुमचा मोबाईल तुम्ही यूज करू शकता. सो फॉर आस्किंग परमिशन or for giving permission, that is also called granting permission. In these situations we can use can. या सिच्युएशनमध्ये आपण कॅनचा यूज करू शकतो. सो या प्रकारे वन मोर सेंटेन्स. कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन. कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का. म्हणजे तुम्ही त्याकडून परवानगी घेताय की प्रश्न विचारण्याबद्दल. कॅन आय आस्क अ क्वेश्चन. कॅन आय गो आउट. मी बाहेर जाऊ शकतो का. कॅन आय कम. मी येऊ शकतो का. यू आर आस्किंग फॉर परमिशन. सो या सिच्युएशनमध्ये आपण कॅनचा यूज करू शकतो. तुम्हाला आता क्लिअर होत आहे की व्हेन टू यूज कॅन. जसं सुरुवातीला म्हटलेलं आहे, फॉर टू शो ॲबिलिटी, टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी अँड फॉर ग्रँटिंग ऑर गिविंग परमिशन. नाव लेट्स सी अबाउट निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता हे जे सेंटेन्सेस बघितले, आय कॅन स्पीक इंग्लिश, इट कॅन बी कोल्ड टू नाईट, हे सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्स होते. पण निगेटिव्ह सेन्समध्ये पण याचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय कॅन नॉट गो आउटसाईड इट नाव. मी बाहेर जाऊ शकत नाही आहे.
म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही आहे. हे निगेटिव्ह फॉर्ममध्ये सेंटेन्स आहे, नकारार्थी रूपामध्ये. आपण कॅन नॉटलाच कांट पण म्हणू शकतो, शॉर्ट फॉर्म किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्याला. आय कांट गो आउटसाइड इट नाव. अद्यापपर्यंत मी बाहेर जाऊ शकत नाही. सो निगेटिव्ह सेन्समध्ये सुद्धा याचा यूज करू शकतो. यू कॅन नॉट ड्राईव्ह अ कार. तू कार चालवू शकत नाहीस, म्हणजे तुला कार चालवणं शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे. किंवा तेच सेंटेन्स आपण कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये यूज करून कॅन नॉटचा कांट. यू कांट ड्राईव्ह अ कार. तू कार चालवू शकत नाहीस. सो सांगण्याचा उद्देश इन अ पॉझिटिव्ह सेंटेन्स ॲज वेल ॲज इन निगेटिव्ह सेंटेन्स वी कॅन यूज कॅन. कॅन हे पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये सेंटेन्सेसमध्ये यूज करू शकतो. आता आपण बघूया, नाव लेट्स सी आणखीन कॅन कधी यूज करू शकतो. इनफॉर्मल रिक्वेस्ट. रिक्वेस्ट तर परमिशन वगैरे बघितलं, पण रिक्वेस्ट एकाला विनंती करा. पण इनफॉर्मल जसं आपण मित्रांबरोबर वेन वी टॉक विथ अवर फ्रेंड्स विथ अवर फॅमिली मेंबर्सबरोबर जेव्हा आपण इनफॉर्मली अनौपचारिकपणे बोलत असतो तेव्हा देखील आपण कॅनचा यूज करू. एक रिक्वेस्ट आपण कॅन यू मेक मी सम टी. मला तू माझ्यासाठी चहा बनवून देऊ शकतोस. आता ऑफिसमध्ये फॉर्मल लँग्वेज यूज करतो, पण घरामध्ये आपण म्हणू शकतो आपल्या सिस्टरला कॅन यू मेक मी सम टी. माझ्यासाठी तू चहा बनवू शकतेस का प्लीज. सो इनफॉर्मल रिक्वेस्ट करण्यासाठी कॅन आपण यूज करू शकतो. देन लेट्स वन मोर एक्झाम्पल. कॅन यू गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. तू माझ्यासाठी एक ग्लास पाणी देऊ शकतेस का, देशील का. सो रिक्वेस्ट करण्यासाठी कॅनचा यूज. कॅन यू ओपन दिस विंडो प्लीज. सो इन दिस वे वी कॅन यूज कॅन. ओके, नाव लेट्स सी अबाउट कुड. इनफॉर्मल ऑफर. आता ही रिक्वेस्ट आणि ऑफर याच्यामध्ये आणखीन एक कॅनचा यूज आहे. ऑफर म्हणजे एखाद्याला देऊ करणे, काही गोष्टी देऊ करणे किंवा एखादी वस्तू देऊ करणे. ऑफरमध्ये एक्सक्यूज मी कॅन आय हेल्प यू. तुम्ही ऑफर घेतोय, मी तुम्हाला हेल्प करू शकतो का. सो इनफॉर्मल ऑफर, तुम्ही एखाद्याला हेल्प करताय. एक्सक्यूज मी कॅन आय हेल्प यू. सो हिअर वी कॅन यूज. हे कॅन आणि कुडचं जर प्रॉपर यूज करता आलं ना, सो आवर लँग्वेज, स्पोकन लँग्वेज विल बी व्हेरी व्हॉट वी कॅन से सो इम्प्रेसिव्ह, अट्रॅक्टिव्ह होऊ शकते बोलताना. ठीक आहे, लेट्स वन मोर एक्झाम्पल. आय कॅन रेफर युअर नोट्स. मी तुझ्या नोट्स रेफर करू शकलो असतो. सो इनफॉर्मल ऑफर. सो या प्रकारे आपण कॅनचा यूज बघितला. कॅन इज यूज इन प्रेझेंट टेन्स. आता आपण बघितलं कॅन हे मोस्टली प्रेझेंट टेन्समध्येच यूज केले जातात. आणि कॅन इज यूज टू शो, जसं आता आपण बघितलं एक्झाम्पल्सवरून काय काय शो करण्यासाठी, दाखवण्यासाठी कॅनचा यूज करू शकतो. टू शो ॲबिलिटी म्हणजे क्षमता, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, अँड परमिशन देण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी या सिच्युएशनमध्ये कॅनचा आपण यूज करू शकतो. नाव लेट्स सी अबाउट कुड. ॲज आय टोल्ड यू, कुड इज द पास्ट टेन्स ऑफ कॅन. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुड हे कॅनचा पास्ट फॉर्म आहे, म्हणजे कॅनचा पास्ट टेन्स आहे. ओके, आता कुडचा यूज कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन यूज कुड टू एक्सप्रेस ॲबिलिटी इन द पास्ट. म्हणजे भूतकाळामध्ये एखाद्यामध्ये क्षमता होती एखादी गोष्ट करण्याची, ते दाखवण्यासाठी आपण कुडचा यूज करू शकतो. त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला क्लिअर होईल. जसं की ते एक्झाम्पल बघू शकता. आय कुड राईड अ हॉर्स वेन आय वॉज 5 years ओल्ड. जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा आय कुड राईड हॉर्स. मी तेव्हा घोडेस्वारी करू शकत होतो. म्हणजे 5 वर्षाच्या, म्हणजे भूतकाळामध्ये 5 years ॲगो, तेव्हा मला घोडा चालवण्याची किंवा घोड्यावर बसून स्वारी करण्याची ती क्षमता होती. मग तेव्हाची तुमच्यामधली ॲबिलिटी, क्षमता दाखवत आहे. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. ही कुड रीड वेन ही वॉज जस्ट 3 years ओल्ड. जेव्हा तो फक्त 3 वर्षाचा होता तेव्हा तो वाचू शकत होता. म्हणजे पास्टमध्ये 3 वर्षाचा असताना तेव्हाची कॅपॅबिलिटी दाखवते, तेव्हा त्याच्यामध्ये असलेली क्षमता, तेव्हा त्याला तो वाचू शकत होता. केव्हा, वॅन ही वॉज 3 years ओल्ड, जेव्हा तो 3 वर्षाचा होता. म्हणजे पास्टमध्ये, भूतकाळामध्ये असलेली क्षमता, ॲबिलिटी शो करण्यासाठी आपण कुडचा यूज करू शकतो. ओके, ही कुड स्विम वॅन ही वॉज 2 years ओल्ड. 2 वर्षाचा असताना तो स्विमिंग करू शकत होता.
किंवा त्यांनी स्विमिंग केलं, म्हणजे तर त्याच्यामध्ये तेव्हा ती क्षमता होती. सो इनडायरेक्टली वी कॅन से टू एक्सप्रेस ॲबिलिटी इन दी पास्ट, म्हणजे भूतकाळामधील क्षमता एक्सप्रेस करण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी. नेक्स्ट आणखीन कुड केव्हा यूज करू शकतो? टू एक्सप्रेस पास्ट पॉसिबिलिटी. भूतकाळामध्ये एखादी गोष्टी पॉसिबल झाली असती पण नाही झाली. फॉर एक्झाम्पल, अ लॉट ऑफ क्राईम कुड बी प्रिव्हेंटेड. अ लॉट ऑफ पुष्कळसे गुन्हे प्रिव्हेंट करता आले असते, म्हणजे पुष्कळसे गुन्हे थांबवता आले असते. म्हणजे पॉसिबल होतं, गुन्हे भूतकाळामध्ये जे गुन्हे झालेले आहेत, क्राईम झालेले आहे, ते थांबवू शकलो असतो, पण ते आपण थांबवू शकलो नाही. म्हणजे भूतकाळामधली पॉसिबिलिटी आपण आत्ता सांगतोय. वन मोर एक्झाम्पल, माय मदर कुड बी एज्युकेटेड. माझी आईने शिक्षण घेऊ शकली असती, म्हणजे तेव्हाची पॉसिबिलिटी. म्हणजे पास्टमधील पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा कुडचा यूज करू शकतो. आणखीन केव्हा? तर पोलाईट रिक्वेस्ट. सर कॅनचा अर्थ पण रिक्वेस्ट काय नाही, कॅन यू ओपन, कॅनसुद्धा रिक्वेस्ट करू शकतो. आणि कुडचं म्हणजे अतिशय पोलाईटली तो एखाद्याला रिक्वेस्ट करायची, म्हणजे अतिशय नम्रपणे. पोलाईट म्हणजे नम्रपणे रिक्वेस्ट करायचे. कुड यू टेल मी वेअर द बँक इज प्लीज. कृपा करून तुम्ही मला सांगू शकाल की बँक कोठे आहे. म्हणजे एखाद्याला नम्रपणे विनंती करायची असेल तर. आता हे जे सेंटेन्सेस आहेत ना, प्रेझेंट टेन्समध्ये असतात, पास्ट टेन्समध्ये नाही आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्समधील म्हणजे वर्तमान काळामधील एखाद्याला नम्रपणे विनंती करायची असेल, दॅट टाईम वी कॅन यूज कुड. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. कुड यू टेल मी वेअर द पोस्ट ऑफिस इज प्लीज. कृपा करून तुम्ही सांगू शकाल की पोस्ट ऑफिस कुठे आहे. ते प्रेझेंट टेन्समध्येच आहे, पण एक पोलाइटली आपण त्याला विनंती करतो आहोत. कुड यू टेल मी वेअर द गार्डन इज. गार्डन कुठे आहे तुम्ही सांगू शकाल. सो प्रेझेंट टेन्समधील पोलाइटली रिक्वेस्ट करण्यासाठी वी कॅन यूज कुड. सो या प्रकारे आपण कुडचा यूज बघितला. आणखीन केव्हा? सजेशन. एखाद्याला काही गोष्टी सुचवायच्या असेल, प्रेझेंट टेन्समध्येच. प्रेझेंट टेन्समध्ये पोलाईट रिक्वेस्ट बघितली. प्रेझेंट टेन्समध्ये एखाद्याला आपल्याला काही ॲडवाईस किंवा सुचवायचं असेल, सजेस्ट करायचं असेल, दॅट टाईम वी कॅन यूज कुड. फॉर एक्झाम्पल, वी कुड गो आउट फॉर डिनर आफ्टर युअर ऑफिस. तुझं ऑफिस सुटल्यानंतर आपण डिनरसाठी जाऊ शकतो. सजेशन, आपण जाऊ शकतो. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. ओके, सो या प्रकारे फ्युचर पॉसिबिलिटी. पुढे फ्युचरमधील पॉसिबिलिटी म्हणजे भविष्यामधील एखादी पॉसिबिलिटी किंवा शक्यता दाखवण्यासाठी पण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इट कुड रेन टुनाइट. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडू शकतो. आज रात्री पाऊस पडू शकतो. म्हणजे पाऊस पडत नाही आहे, फ्युचर आहे. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे, पाऊस पडू शकतो. इट कुड बी रेन टुनाइट. द पार्क कुड बी क्लोज. आता गार्डनमध्येच चालू आहे, पण कदाचित पार्क क्लोज होऊ शकतो, क्लोज झालेलं असेल. सो फ्युचर पॉसिबिलिटी. सो या प्रकारे आपण कुडचा यूज वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये करतोय. कुड नॉट और कुडंट. जसं आपण कॅन नॉट निगेटिव्ह सेंटेन्समध्ये यूज केला, त्याच प्रकारे कुड नॉट जे निगेटिव्ह आहे त्याला आपण कुडंट शॉर्ट फॉर्म म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये पण यूज करू शकतो. आय कुड नॉट अटेंड वेडिंग. मी लग्न समारंभाला उपस्थित राहू शकलो नाही. सो निगेटिव्ह सेन्समध्ये वी कॅन यूज कुड, दॅट इज कुडंट. आय कुडंट अटेंड वेडिंग. ही कुड नॉट सिंग वेल. तो चांगल्या प्रकारे गाऊ शकला नाही आहे. किंवा ही कुडंट सिंग वेल. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स दाखवण्यामध्ये आपण याचा यूज करू शकतो. सो इन दिस वे वी हॅव यूज कुड हॅव. आता कुड हॅवचा पण यूज करू शकतो. कुड हॅवचा अर्थ काय होतो सेंटेन्समध्ये? एक्सप्रेस पास्ट इन्सिडेंट. म्हणजे भूतकाळामधील एखादी घटना घडलेली असेल ती दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, शी कुड हॅव मॅरीड द गाय. शी कुड हॅव मॅरीड द गाय. ती त्या मुलाशी लग्न करू शकली असते. म्हणजे तेव्हा त्या मुलाशी ती लग्न करू शकली असते त्याच्याबरोबर. ती जे झालं नाही आहे म्हणजे पास्टमधील पॉसिबिलिटी आहे की जे आता झालं नाही आहे पण ती होऊ शकलं, ते त्याच्याशी चांगलं लग्न करू शकलं असेल. शी कुड हॅव मॅरीड द गाय. कुड हॅव किंवा शी कुड हॅव मॅरीड द गायचा कॉन्टॅक्ट फॉर्म कुड हॅव या प्रकारे लिहू शकतो. इट कुड हॅव रेन्ड बट इट डिडंट. पाऊस पडू शकला असता.
पण नाही, इट डिडंट, पण पडला नाही. म्हणजे एखादी गोष्ट पास्टमध्ये होऊ शकली असते पण झालेली नाही आहे ते दाखवण्यासाठी आपण कुड हॅवचा यूज करू शकतो. यू कुड हॅव ब्रोकन युअर लेग्स. तू तुझा पाय मोडून घेतला असता पण ते झालं नाही आहे. जसं एका लहान मुलगा खेळताना आपण अरे काय झाडावरून उड्या मारतोस, पाय मोडून घेतलं असतं की नाही, आता असं बोलतो ना आपण त्या प्रकारे. सो ही कुड हॅव ब्रोकन युअर लेग्स. तू तुझा पाय मोडून घेतला असतास. ओके. यू कुड हॅव हेल्प मी इन दॅट सिच्युएशन. त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला मदत करू शकला असतास पण केलेली नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट घडू शकली असती पण ती घडली नाही आहे, ती शो करण्यासाठी आपण कुड हॅवचा यूज करू शकतो. ठीक आहे. नाव लेट्स सी आता याच्यानंतर. सो या प्रकारे वी हॅव सीन वेन टू यूज कॅन अँड कुड याबद्दल आपण बघितले डिफरंट इन्सिडेंट किंवा सिच्युएशनमध्ये. आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट. सो होप यू नेक्स्ट टाइम वी शॅल सी वन मोर टॉपिक ऑन दिस बेसिक्स ऑफ स्पोकन इंग्लिश. होते आणखीन एक टॉपिकसुद्धा आपण चर्चा करणार आहोत. सो विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.